पाऊस सुरू झालाय. कारण एकटाच आहे जंगलात. असे चिन्ह दिसले ना की थोडं बरं वाटतं. हो, दरड कोसळल्यामुळे ती वाट बंद केली आहे. आता इथून चालू केली आहे शॉर्टकट. असं जाऊन बघा, हे पूर्ण चढायचं आहे. 80-90 डिग्रीमध्ये पूर्ण आता अशी चढण आहे. इथून चढत 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 जावं लागणार. जो डोंगर खचला तांदूळवाडी किल्ल्याचा तो डोंगर आहे. आणि याच त्या तांदूळवाडी किल्ल्याच्या 7 टाक्या. हे तलाव आहे पूर्ण. हा दरवाजा किल्ल्याचा एकावर एक दगड ठेवून मस्त केलाय. पण समोरचा नजारा बघून हा 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 एक नंबर आहे बघा. दगडाला शेंदूर लावलेले काही देव आहेत. आईच्या गावात नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. माझं नाव चेतन रावराणे आणि तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आज आलो आहे तांदूळवाडी किल्ल्याकडे. म्हणजे तांदूळवाडी किल्ल्याचा आज मी ट्रॅक करणार आहे. हे बघा, हा जो रस्ता जातो हा तांदूळवाडी किल्ल्याकडे जातो. तो तांदूळवाडी किल्ला जो पलीकडे आहे. आता इथपर्यंत कसं पोहोचाल ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. नॉर्मल लोकल ट्रेनने तुम्ही सफाळे या रेल्वे स्टेशनला उतरल्यावर बाहेरच रिक्षावाल्यांनी असतात आणि 150 रुपये देऊन तुम्ही या किल्ल्याच्या पायथ्याशी येऊ शकतात. मी तुम्हाला इथले लोकल जे आहेत रिक्षावाले त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर देतो. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पावसाळा मस्तपैकी सुरू झाला आहे. पूर्ण सह्याद्रीवर हिरवीगार चादर पसरली आहे. किल्ल्याच्या टोकापर्यंत कसं जायचं, आत्ताच या किल्ल्यावर म्हणजे काय म्हणू पण त्याला भूस्खलन झालेलं म्हणजे दरड कोसळलेली. तर त्याच्यानंतरचा आपला हा पहिलाच व्हिडिओ असेल यूट्यूबवर. दरड कोसळल्यानंतर कसा मार्ग आहे ते तुम्हाला सर्व दाखवतो. किल्ल्याची सर्व माहिती देतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. हे इकडचं बेस विलेज आहे तांदूळवाडी. इकडे रिक्षाने सोडलं आपल्याला आणि ही वाट वरती किल्ल्याकडे जायची. सो आता आपण आपली ट्रेकिंग सुरू करूया. आपला प्रवास आता सुरू झाला आहे आणि आजूबाजूला अशी स्थानिक घरं दिसतात. सिमेंटचा रस्ता संपला आणि आता जंगल ट्रेक सुरू. कसं दिसतंय बघा. तुम्ही जेव्हा एकटे असता ना तेव्हा चुकण्याचे चान्सेस भरपूर असतात. आता बघा, मी असं इथून आलो. आता ही एक वाट जाते आणि ही अशी समोर एक वाट जाते. मी समोर गेलो तर मला काय दिसलं नाही, तर आता इकडून जातो. फक्त एवढीच इच्छा आहे की प्रॉपर गडावर पोचू दे आणि प्रॉपर गडावरून खाली येऊ दे बस. कारण एकटाच आहे जंगलात. जी पायवाट आहे त्या पायवाटेनेच आपण चाललो आहे. आपल्याला किल्ला दिसतो आहे धुक्यात हरवलेला, तांदूळवाडी किल्ला. आत्ताच एक सर लागून गेली त्यामुळे हे सगळे काय म्हणू आपण त्याला, झाडं सगळी ओली झाली आहेत आणि ते पॅन्टीला घासत चालले आहेत. पॅन्ट पूर्ण ओली ओली होती. तर बघा तो समोर किल्ला. आपल्याकडे किल्ल्याकडे बघत 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 जायचं आहे. सह्याद्रीमध्ये एकटा ट्रॅक करणं खूप डिफिकल्ट आहे. रस्ता चुकला तर काय होतं याचा अनुभव मला आहे. इरसालगडला गेलेलो, जंगलामध्ये एकटा होतो तेव्हा भरपूर ऊन होतं. वर जायला माहिती नव्हतं, बस छोटी छोटी लांबून पोरं दिसत आहेत. त्यांना विचारलं कसं यायचं, त्यांनी हात दाखवला. मग तसं तिकडून गेलो, वर चढलो, किल्ला बिल्ला फिरला. खाली उतरायच्या वेळेला चुकलो आणि भलत्याच गावात मी उतरलो. भरपूर वाट लागलेली, पाणी बिनी काय नव्हतं. सो आता हे सगळं जंगल तुडवत तुडवत आपल्याला वर जायचं आहे. एकटा ट्राय करूया. भरपूर खेकडे आहेत त्यामुळे चालताना जरा पायाखाली बघा. बिचाऱ्यांचा आपला पाय पडून जीव जाईल. बघा इथून आलो
एक हा रूट दिसतोय आणि एक हा. सो अशा वेळेला कन्फ्यूज व्हायला होतं. आता एक मी नॉर्मल अंदाज लावला आहे. हे लय मोठं आहे, भरपूर पाणी वाहत आल्यामुळे हा मार्ग बनला असेल. मध्ये सगळे काटेबिटे पडले तर मी इथून जात नाही, हा फॉलो करतो. हा सारख्या 2-2 वाटा लागत आहे तो. आता बघा इथून आलो, ही एक जाते आहे, ही एक जाते आहे. मला ज्या रिक्षावाल्यांनी सोडलं त्यांच्याशी फोनवर बोललो, ते बोलले राईट साईडने जात राहा. इथून आलो आणि एक जरा मोकळी जागा लागली आहे. इथे परत कन्फ्यूज, ही की ही. हां, हळूहळू पाऊस पडतो आहे, वेगळं पाणी डोक्यात पडतं आहे पानांचा, म्हणून रुमाल बांधला आहे. कन्फ्यूज. आपण इकडून जाऊया. हो, 15-20 मिनिटांच्या चढाईनंतर आपण एका मोकळ्या पठारावर आलो आहे आणि तो तांदुळवाडी किल्ला. म्हणजे आपण बरोबर आहे. हो, आता हे जंगल तुडवत जायचं आहे. उंचावरून पाणी पडल्याचा जो आवाज असतो ना जोरजोरात, तो येतो आहे. बहुतेक पुढे धबधबा असेल. एक फ्री ॲडवाईज आहे, चांगले ग्रीप असलेले शूज वापरा, म्हणजे तुम्हाला मातीत दगडावरून ट्रॅक करताना चांगलं असतील. माझे शूज सध्या माझ्याकडे नाही आहेत, भावाकडे आहेत, त्यामुळे हे नॉर्मल वापरातले शूज घातलेत. थोडेसे स्लिप होत आहेत, पण एंडिंगला एकदम कठीण पॅच आहे, त्यामुळे म्हणून सांगतो की शूज बी जरा चांगले वापरा. परत 2 रस्ते, राईट लेफ्ट. पण इथे एक चांगली गोष्ट आहे, हे बघा मार्किंग केली आहे, म्हणजे ह्या वाटेने जा. टाटा. परत 2 मार्ग. इथे मार्किंग केली आहे, इथून जा. बघा ॲरो दिसला, म्हणजे बरोबर आहोत आपण. एवढीच इच्छा आहे की प्रॉपर वर जाऊया आणि प्रॉपर खाली उतरूया, बस. हे अशा दगडातल्या पायऱ्या लागल्यात. आता दम लागतो आहे, पण तहान नाही लागत आहे. आणि आता ऊन पडलं आहे. असे चिन्ह दिसले ना की थोडं बरं वाटतं, म्हणजे आता समोरून जायचं. दम लागला आहे म्हणून थोडा बसलो आहे, पण मच्छर भरपूर आहेत आणि गरम पण लय होत आहे. पण जिथे आपण पोचणार आहे वरती किल्ल्यावर, तिकडे धुकं आहे, थंड आहे पूर्ण, त्यामुळे वर मजा येणार आहे. शेवटी अर्ध्या तासाचा ट्रॅक करत आपण अशा ठिकाणी आलो आहे जिकडे आपल्याला अधिकृत एक निळ्या कलरचा बोर्ड दिसला आहे, किल्ले तांदुळवाडी सफाळे पालघर या बाजूने. इकडून आलो, ब्ल्यू बोर्ड बघितला आणि समोर हे असं पठार लागतं मस्तपैकी. ही पायवाट आणि हा आपला किल्ला. भारी दिसतोय बघा खालून. वर गेल्यावर अजून मजा येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असं इथून आलो, छानपैकी झाड लागतं, गोलाकार दगडाने मस्त चौतारा बांधला आहे आणि आपण चाललो इकडे. अलग अलग प्रकारचे खेकडे बघायला भेटतात. जंगलातून आलो, 2 मार्ग. इथे एक जातो खाली आणि हा इथे लेफ्टला जातो.
जेव्हा नवीन कोण येईल तर ऑब्व्हियसली कन्फ्यूज होणार, पण इकडे झाडावर लेफ्ट साईडला मार्क केली आहे बघा. म्हणजे इकडे जाऊया आता, कारण किल्ला पण समोर आहे तो बघा. जंगलातून आलो आणि असं छानसं हिरवगार पठार लागला आहे. इकडे नदीसारखं वाहणारं झुळझुळ पाणी आहे. आपल्याला सरळ जायचं आहे, हा किल्ला आपला. आता आपण अशा ठिकाणी येऊन पोचलो आहे जिथे म्हणजे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे इथे ही छोटीशी नदी वाहते. तिथे एक स्थानिक कोणतरी आहेत गाववाले. इकडे 2 बोर्ड लागले आहेत, हा एक बोर्ड आहे आणि इथे हा एक बोर्ड आहे. हे ठिकाण महत्त्वाचं यासाठी आहे कारण काही दिवसांपूर्वी इकडे तांदुळवाडी किल्ल्याला जो जाण्याचा मार्ग आहे तिकडे मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली. तर तो रस्ता हा आहे, पण हा रस्ता बंद आहे म्हणून हा इथून आता चालू केला आहे रस्ता. लक्षात ठेवा, हे 2 बोर्ड आणि ह्या 2 बोर्डच्या बाजूने आहे बघा हा रस्ता. मला ते स्वतः का बोलले स्थानिक की हा रस्ता बंद आहे, इथून जा म्हणून. तर तुम्ही पण इन केस कधी आलात तर इथून जा, जोपर्यंत तो रस्ता सुरू होत नाही तोपर्यंत. काही दिवसांपूर्वी आपण बघितलेलं की म्हणजे ऐकलेलं तांदुळवाडी किल्ल्याचा ट्रॅक बंद केला आहे कारण दरड कोसळली आहे. ती ही दरड. आता लोक अशी इथून येतात, चालत चालत पुढे जातात, पण तो दरड कोसळल्यामुळे ती वाट बंद केली आहे. आता इथून चालू केली आहे शॉर्टकट. हे 2 बोर्ड दिसत आहेत त्याच्या डाव्या बाजूने. तीव्र चढण सुरू झालं, हे बघा. हाय गे, जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा 1-2 घोटच पाणी पिया. घटाघटा पाणी पिऊ नका, कारण आपण ट्रेकिंग करतो आहे. ट्रेकिंग उतरताना सुद्धा पोटात दुखण्याची शक्यता जास्त असते. एकदम तीव्र चढण सुरू झालं आहे, दगडादगडावरून जायचं आहे. दमलो आहे, पण समोरचा नजारा बघून हा 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 एक नंबर आहे बघा. तीन जण आहेत इकडून पुढे गेलेले, पण ते रस्ता चुकले त्यामुळे आता ते परत खाली चाललेत. आपलं नशीब चांगलं आहे, रिक्षावाले होते ओळखीचे. तिकडे परत एक स्थानिक भेटले. आता आपण इथून वर जाऊया किल्ल्याकडे. मला अगोदरच सांगण्यात आलेलं की 3 जणं वरती गेली आहेत, म्हणून मी असं धरून चाललेलो की कोणतरी आहेत, पण ते 3 जणं चुकले आणि परत चालले. म्हणजे आता ह्या किल्ल्यावर फक्त मी एकटा आहे आणि तुम्ही आहात. एक नंबर वाटतं, एक नंबर. बघा वैतरणा नदी, सगळा सह्याद्री आणि हा आपला किल्ला. काय भारी दिसतोय बघा. एक नंबर हवा, एक नंबर. असं जाऊन हे बघा, हे पूर्ण चढायचं आहे. 80-90 डिग्रीमध्ये पूर्ण आता अशी चढण आहे.
कसा दगड आहे बघा. याला बेसॉल्ट खडक म्हणतात. म्हणजे पहिल्याच्या म्हणजे फार फार वर्षांपूर्वीपासून ज्वालामुखी झाले, मग ते ज्वालामुखी बाहेर पडले, मग ते तसंच थांबलं, म्हणजे तसंच ते राहिले. त्यापासून बेसॉल्ट खडकाची निर्मिती झाली आणि मग त्याच्यामधूनच आपला सह्याद्री निर्माण झाला. ते हे खडक इथून चढत 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 जावं लागणार. त्याला चढायचं आहे म्हणून मी कॅमेरा डोक्याला बांधला आहे. आय थिंक तुम्हाला नीट दिसत असेल. केवढे मोठमोठे दगड आहेत बघा. एकदम सांभाळून चढा. ऐक एक तर पाऊस पडतोय त्यामुळे ना दगड सगळे ओले आहेत. सांभाळून पाय ठेवा. यायच्या गावात ऐक. उतरताना आपली वाट आहे, 100% वाट आहे. हो 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 हो, दिस इज हेवन. हो हो, काय दिसतंय बघा. दोन मार्ग आहेत, इथून इथून कुठे जाऊया. इथून दिसतोय चांगला, इथून जाऊया. ॲक्च्युली एवढ्या वर येऊन पण कन्फ्यूज आहे नक्की कुठे जायचं. डोंगर चढायचे की काय वाट काय कळतच नाही. बस मी चढतोय आता बघा. ही वाट पकडून 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 इथे आलो आणि मग इथून वरून दिसलं जी दरड कोसळलेली तांदूळवाडी किल्ल्याची, तो हा एरिया आहे पूर्ण. सो मी आता चाललो आहे ह्या बाजूने. तो किल्ला, आई शपथ सांगतो मला माहिती नाही मी बरोबर चाललो आहे रॉंग चाललो आहे, पण चाललो आहे. तुम्हाला अपडेट काय ते देत राहीन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथून आलो आपण आणि हे लागलं आहे. आय थिंक काय असेल हे, छोटूसं पाण्याचं टाकं असेल एकमेव. पुढे इथून जाऊया, पण दम लागतोय. हा, जंगलामध्ये एकटाच आहे मी. बघा एका बाजूला डोंगर आहे, दगड आहे पूर्ण, एका बाजूला दरी, आणि ही अशी वाट आली आहे त्याच्यावरून मी चालत चालत जातो आहे. ही पूर्ण जो डोंगर खचला तांदूळवाडी किल्ल्याचा तो डोंगर आहे. ही अशी वाट होती वर यायला, पण हा बंद आहे पूर्ण आता. इथून आलो परत यायला 2 वाटा, ही की ही. इकडे समोर छान दिसत आहे तटबंदी वगैरे, इकडे जाऊया. इकडे काय आयडिया नाही, नंतर बघूया. सो आपण ह्या रूटने चाललो आहे. आपण बरोबर आहे, आपण बरोबर आहे. यस, हे बघा असं आलो पायवाट आणि लांब आपल्याला एक बोर्ड दिसला आहे, म्हणजे आपण बरोबर आहे. जेव्हा तुम्ही असे जंगलात भटकून भिटकून ट्रेक करत वर येतात आणि तुम्हाला कळतं की आपण बरोबर आहे, बरोबर ठिकाणी पोचलो आहे, तो आनंदच वेगळा असतो. ज्याची प्रतीक्षा होती म्हणजे काहीतरी भेटू दे जेणेकरून कळेल की बरोबर आहे, तर तो बोर्ड शेवटी लागला. इकडे महादरवाजा आणि इथे 7 टाक्या आहेत पाण्याच्या. तर कुठे जाऊया आता, कुठे जायचं हे तुमच्यावर आहे. मला जो रिक्षावाला जो होता इकडचे स्थानिक, ते मला बोलले की पहिलं तुम्हाला कुंड लागेल जे आपल्याला खाली लागलं, नंतर चालत चालत गेल्यावर 7 कुंड, म्हणजे ते म्हणतात आय थिंक या साईडला जा 7 कुंड. ते पार केल्यावर तलाव, तलावाच्या बाजूने 2 कुंड अजून आहेत. परत त्याच रूटने मागे यायचं, तलावाच्या वरती चढलं की मोठा ग्राउंड आहे, नजारा दिसतो छान, आणि राईट साईडला खाली दरवाजा. तर बघूया आपण आता इथे जाऊया. 7 टाक्या या साईडला चाललो आहे आपण. आणि याच त्या तांदूळवाडी किल्ल्याच्या 7 टाक्या. 7 आहेत का मोजूया. एक ती आहे, 2 3 4 5 6 6च आहेत. आय थिंक ह्या 2 असतील. 1
2 3 4 5 6 7 ह्या 7 टाक्या. तुम्ही हे मध्ये मध्ये दिसतात ना कटड, ह्याच्यावरून तुम्ही फिरू शकता, म्हणजे ॲज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. कारण अनेक जण ते फिरतात, आपल्याकडे तेवढा स्टंटबाजी करायला वेळ नाही. आपण चाललो आहे पुढे या साईडून. पाऊस सुरू झाला आहे. ह्या पाण्याच्या टाक्या असं साईडनं आता आपण इकडे चाललो आहे. इकडे प्लॅस्टिकची भांडी आहेत भरपूर, चादर वगैरे जी आहे प्लॅस्टिक आहे. दगडाला शेंदूर लावलेले काही देव आहेत. मला वाटतं इकडे लोक राहतात. हे बघा, आणि हे देव आहेत ज्यांना शेंदूर वगैरेने लावलं आहे. हे स्थानिक देव आहेत. आपण इथूनच पाया पडूया. पाण्याची टाकी जी आहेत तिथून साईडने चालत आलो आणि इथे बोर्ड लागतो तलाव. हे तलाव आहे पूर्ण तो बोर्ड. आणि इकडची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलावाच्या हे बघा एकदम साईडने तुम्हाला दिसणार पण नाही, इथून एक रोड जातो, रस्ता जातो. इकडे 2 कुंड आहेत म्हणतात. सो आपण जाऊया. हे तलावाचं पाणी आणि हा बघा हा रोड. ट्राय करूया. हे तलाव आणि हे पाण्यातून क्रॉस करून तिकडे जायचं आहे. तिकडे दिसतंय तुम्हाला, तिकडे 2 कुंड आहेत असं तो मला रिक्षावाला बोलला. चला, बूट भिजणार यार. हाय क्या सीन है. 1 2 3 या. इकडे एक बोर्ड आहे. 7 टाके बघितले. बाले किल्ला. इकडे बाले किल्ला आहे. पठार सरळ रिटर्न गेल्यावर पठार आहे. इकडे जाऊया. हो 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 हो. पाण्याचे 2 टाके. तिथे बोर्ड लावला आहे. पाण्यातलं जे पाणी, टाक्यातले जे पाणी आहे ते पिण्यासाठी वापरतात, त्यामुळे घाण करू नका. हे 2 टाक्या आपण बघितल्या आणि आता परत चाललो आहे तलावाकडे, जिकडून आपण आलो ना छोटूसं घुसून. आईच्या गावात माझी बुटं लय बेकार आहे यार. ट्रॅकिंग शूज आहेत यार, पण ते का भावाला दिले, त्याने अजून दिला नाही तर मला हे घालून यावे लागले अर्जंटमध्ये. उतरताना फुल वाट लागणार आहे माझी. ओ 7 टाक्या बघितल्या. पुढे तलाव बघितलं, त्याच्या बाजूने जाऊन 2 टाक्या बघितल्या. परत त्याच रस्त्याने मागे आलो आणि आता इथे चाललो आहे महादरवाजा. पठार इकडून सीन भारी दिसतो. चला चला. हे 2 रस्ते कधी माझा पाठलाग सोडणार आहे काय माहिती. आता एक इकडे जातो, एक खाली जातो. इथे बघूया पहिलं काय आहे. तो राईट मारला आणि आपण खाली उतरतो आहे. इकडे बोर्ड दिसतो आहे महादरवाजा, म्हणजे आपण बरोबर आहे. खाली उतरूया आता हळूहळू. तिकडून खाली उतरलो आणि हा समोर बोर्ड आहे महादरवाजा. हा आपला दरवाजा. हा गोलाकार आहे म्हणजे बुरुज. हा दरवाजा किल्ल्याचा. आता सगळं तुटलं आहे, पण तेव्हा असा किल्ला असणार. हनुमानरायाचं शेंदूरने चित्र काढलं आहे. हे दरवाजातून आतमध्ये आलो. आता ही एक वाट जाते वरती. मला वाटतं वर पठारावर जात असेल. वरून सगळा सीन छान दिसतोय. इथे एक पाण्याचा टाका आहे, तिकडे मी तुम्हाला जाऊन दाखवतो. इकडे दगडात पाण्याचा टाका आहे. पाण्याचं टाकं, पाणी एकदम स्वच्छ आहे कारण तळाखालचे पूर्ण दगड बिगड दिसत आहेत. आपण हळूहळू पुढे जाऊया कारण सगळं
हिरवगार आहे सगळं, एकदम ना बुळबुळीत झालं आहे. येस, पाण्याचं टाकं. तिकडे पाण्याचा टाका बघितला, सरळ असा आलो आणि आता वरती इकडे चाललो आहे. वर पठार आहे, सीन छान दिसतो म्हणतात. चला शेवटचा पॉईंट, एकदम वरती पठारावर आलो आहे. तिकडे एक बोर्ड आहे, तिकडे भगवा झेंडा आहे. चला दाखवतो काय लिहिलं आहे बोर्डवर. बोर्डवर लिहिलं आहे 7 टाक्या सरळ, डावीकडे महादरवाजा, राईट साईडला बालेकिल्ला. आपण 7 टाक्या महादरवाजा बघितला आहे, तर बालेकिल्ला बघायचा आहे. जाऊया तिकडे जाऊया. हे बघा महादरवाजा राईट साईड, लेफ्ट साईड बालेकिल्ला. आपण बालेकिल्ला कवर करूया. एवढ्या संपूर्ण किल्ल्यावर मी एकटाच आहे. तुम्ही पण सोलो ट्रॅक जर करत असाल तर भरपूर काळजी घ्या, चुकून फसू शकता. आता ते स्थानिक रिक्षावाले आहेत, त्यांनी सांगितलं असं असं जा. परत मी त्यांच्यावर कॉलवर पण बोलतो आहे, कारण इथे मला नेटवर्क चांगलं आहे. सगळ्यांनाच नेटवर्क चांगले असतात त्याने सांगितलं आहे. बोर्ड लागलं आहे बालेकिल्ल्याकडे. हा बालेकिल्ला. बालेकिल्ल्याचा अर्थ जो किल्ला असतो त्या किल्ल्यावरचा एक छोटूसा किल्ला जो प्रमुख असतो असं म्हणू शकतो आपण. ही त्याची तटबंदी आहे पूर्ण. आपण आतमध्ये जाऊया. आपण आता बालेकिल्ल्यामध्ये आहोत. हा भगवा झेंडा आपला फडकतो आहे. हे अजून एक पाण्याचं टाकं. हे टाके बघितलं, इथे बोर्ड लागला आहे बालेकिल्ला, दुर्ग तांदुळवाडी. आणि या किल्ल्यात महत्त्वाचं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती आहे. बाजूला दगड ठेवून एक छोटूसं मंदिर केलं आहे, मस्त आहे. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. महाराज आहेत मागे, एकदम जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. ऐक, महाराज आहेत, एकदम रुबाबात बसले आहेत. खाली गणपतीची छोटीशी मूर्ती आहे. इथे हे भांडं वगैरे ठेवलं आहे, कुंकू बिंकू दादा काय नाही. पण हे आजूबाजूचं कसं बांधलं आहे बघा, एकावर एक दगड ठेवून मस्त केलं आहे. करा चांगली बुद्धी द्या. मोठमोठी स्वप्न आहेत, ते पूर्ण करण्यामध्ये यश द्या, बळ द्या. येतो. महाराजांचं दर्शन घेतलं आपण आणि आता चाललो आहे. तुम्हाला काय म्हणू, वरून जो सीन दिसतोय, वैतरणा नदी, भाताची शेती, सगळं जंगल बघा. ही वैतरणा नदी तिकडून आली आहे. ही इकडची नदी एक ॲड झाली आहे. हे काय लांबलचक आय थिंक हे आहे वाटते, रेल्वेचे रूळ आहेत वाटते. भाताची शेती, सगळा सह्याद्री. संपूर्ण किल्ला आपण बघून झालेलो आहे. तर या किल्ल्यावरून तुम्हाला कोणकोणते किल्ले दिसतात ते मी साधारण सांगतो. कोच किल्ला दिसतो, असावा किल्ला दिसतो, कामनदुर्ग, वसई परिसर दिसतो, सफाळे गाव दिसतं, हिरवगार शेत, पश्चिम रेल्वे मार्ग, पावसाळ्यात धुक्याने झाकलेली डोंगररांगा, हे सगळं इथून किल्ल्यावरून दिसतं. किल्ल्याचा थोडक्यात इतिहास जर तुम्हाला सांगायचा झाला तर सुरुवातीला हा किल्ला स्थानिक राजवटींकडे होता, म्हणजे इकडचे जे कोणी लोकल होते राजे महाराजे त्यांच्याकडे होता. नंतर हा किल्ला गुजरातच्या सुलतानांकडे गेला. मग हा संपूर्ण परिसर पोर्तुगीजांनी जिंकल्यानंतर हा किल्ला पोर्तुगीजांकडे आला. 1739मध्ये चिमाजी अप्पा यांनी वसई मोहीम दरम्यान हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला. आणि नंतर मग हा किल्ला पुढे जसे सगळे किल्ले इंग्रजांकडे गेले तसा हा किल्लासुद्धा इंग्रजांकडे गेला. या किल्ल्याचं प्रमुख काम हे होतं की लक्ष ठेवणं. म्हणजे तो एवढा उंच बालेकिल्ला, तिकडून हा सगळा सीन दिसतो, म्हणजे व्यापारावर लक्ष ठेवणं, कोण कुठे जातं आहे वितं आहे, हे या किल्ल्याचं प्रमुख कार्य होतं. सो आपला हा सगळा जो ट्रॅव्हल व्लॉग होता तांदुळवाडी किल्ल्याचा, खास करून दरड कोसळल्यानंतर
जी नवीन वाट आहे त्या नवीन वाटेवरून मी तुम्हाला वरती आणलं. यूट्यूबवरील कदाचित पहिलाच व्हिडिओ असेल, त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आता पाऊस आहे भरपूर, आता ट्रेकिंगला सुरुवात करतील, शेअर करा. आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, भरपूर मेहनत असते. आणि असेच भन्नाट ट्रॅव्हल ब्लॉग बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र.